तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे। दमदार पावसामुळे चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील पूर ओसरायला सुरुवात झाली आहे। घरांमधील पाणी देखील ओसरल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। दरम्यान पुरामुळे नागरिकांच्या साहित्याचं मोठं नुकसान झालंय। काल चंद्रपूर शहराच्या ज्या लगतच्या नद्या होत्या झरपट आणि इराई या ज्या फुगल्या होत्या त्याच्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि चंद्रपूर शहरात लगत असलेल्या ज्या वस्त्या आहेत राजनगर असो किंवा आरवट असो रहमतनगर असो या ठिकाणचे शेकडो घरं आहेत ते पाण्याखाली होते। त्यामुळे एक पूर परिस्थिती निर्माण होती आणि त्याच्यामुळे एक मोठ्या प्रमाणे रेस्क्यू ऑपरेशन केला गेला, त्या लोकांना बाहेर काढलं गेलं, पण आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे। महत्वाचं म्हणजे चंद्रपुरात आलेलं हे कालचं पूर आहे, हे पूर नेमकं वर्धा नदीमध्ये जे बॅक वॉटर होतं त्या बॅक वॉटरमुळे इरे आणि झरपट याच्यामुळे याच्या पाण्यामुळे हा पूर निर्माण झाला होता। चंद्रपुरात जिल्ह्यात एकंदरीत परिस्थिती बघितलं पाऊस जो आहे तो अत्यंत अल्प झालेला आहे, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारच्या पावसामुळे हा पूर निर्माण झालेला नाही। त्यासोबतच इरे धरणाची दार उघडणार होती ती ती आतापर्यंत उघडली गेली नाही, त्याच्यामुळे कुठेतरी हा पूर जो आहे तो त्या यवतमाळमध्ये झालेला जो पाऊस होता मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला त्या पावसाचा जो वर्धा नदीचं पाणी होतं त्याच्यामुळे बॅक वॉटरमुळे चंद्रपूर जे शहरालगतच्या वस्त्या आहेत त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली। परंतु आता पूर्णपणे परिस्थिती जे नियंत्रणात आहे। आता महानगरपालिका आणि ग्रामपंचायत ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जबाबदारी आहे की त्या ज्या ठिकाणी पूर आला होता त्या ठिकाणी फवारणी करणे, साफसफाई करणे, स्वच्छता करणे किंवा हे करणं गरजेचं आहे, कारण या आता पूर उसळल्यानंतर पुन्हा रोगराईचं साथ येऊ शकते। त्याच्यामुळे आता ही जबाबदारी ग्रामपंचायत महानगरपालिकेची सुद्धा आहे। दर्शक न्यूज मराठी चंद्रपूर। याचबरोबर उजनी आणि वीर धरणाच्या पाण्यामुळे पंढरपुरामध्ये भीमा अर्थात चंद्रभागा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे। धोक्याच्या पातळीकडे आता या नदीची वाटचाल सुरू झाली आहे। 443 मीटरची इशारा पातळी ओलांडून भीमा नदी प्रवाहित होतीये। सध्या भीमा नदीमध्ये 1,06,000 इतका विसर्ग आहे, तर नदीकाठच्या व्यसनारायण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे। उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेला विसर्गाचा आता परिणाम दिसून येत आहे आणि जी चंद्रभागा नदी आहे ती पूर्ण काठोकाठ भरून वाहत आहे आणि व्यास नारायण झोपडपट्टी या भागातील काही घरं जी आहेत जे अगदी नदीच्या पात्राजवळ जे आहेत ते पाण्याखाली गेलेले दिसत आहेत। जी धोक्याची पातळी होती 443 मीटर ती ओलांडून 445 मीटर वर ही पातळी आलेली आहे आणि त्यामुळे व्यास नारायण आणि इथल जे सकल भागातील जे नागरिक आहेत त्यांचं स्थलांतर चालू करण्यात आलेलं आहे। आपल्या सोबत येथील काही नागरिक आहेत, काय सांगाल कुठपर्यंत होतं पाणी, कसं वाढतंय, एकंदरीत काय चित्र आहे? नाही, पाणी हळूहळूच वाढतंय। काल फक्त ते 1 नंबर घरापाशी होता, आता 6 नंबर घरापाशी आलं। बर, आम्हाला राहण्याची सुविधा केलेली आहे, आम्ही वर गेलेलो राहायला तिकडे काहीशी नाही। खाली ते काय नाव रायगड भवन मध्ये, हा रायगड भवन मध्ये केले। आम्ही तिथे गेलो स्थलांतरित। काय सूचना दिल्यात प्रशासनाने? आता सांगितलं सतर्क राहा म्हणून। हा, पाणी वाढेल, हळूहळू वाढलं। कालपासून त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे पाणी वाढलेलं आहे, थोडं हळूहळू वाढलेलं आहे, लय पण जोरात नाही वाढलेलं। हा, हळूहळू वाढलेलं। तब्बल 1,44,000चा विसर्ग जो होता तो सोडण्यात आला होता आणि त्याच्यानंतरनं तो विसर्ग थोडाफार कमी करण्यात आला असला तरी तो जो विसर्ग सोडलेला आहे ते पाणी पुढे जात नाही तोपर्यंत हा पुराचा धोका असा असणार आहे। पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे आणि वीर धरणातील विसर्ग कमी झालेला असला तरी उजनी मधील जो विसर्ग आहे तो अजून आहे तसाच असल्या कारणाने संपूर्ण जो पंढरपुरातील भाग आहे सकल भागात तिथं पाणी शिरण्यात सुरुवात झालेली आहे आणि इथून पुढे पावसाच्या परिस्थितीवर ज्या पुराचा धोका टळला की आता अजून तसंच राहणार ही परिस्थिती असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 मराठी, पंढरपूर। तर वीर धरणातून नीरा नदीमध्ये सोडलेल्या पाण्यामुळे सध्या नीरा नदी दुथडी भरून वाहते। अशामध्येच माळशिरस तालुक्यातील अकलूज परिसरात नीरा नदीने पात्र सोडून प्रवाहित होण्यास सुरुवात केली आहे। अकलूजच्या अकलाई मंदिर परिसराचा घाट संपूर्णपणे सध्या नीरा नदीच्या पाण्यात बुडून गेल्याचं पाहायला मिळत आहे। नीरा नरसिंगपूर येथे नीरा नदीच्या पात्रात 1,30,000 क्युसेक इतकं पाणी आहे।
अशामध्येच आता भीमा नदी बरोबर नीरा नदीला देखील पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यामध्ये तामसवाडी येथील बोरी मध्यम प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय. धरणाचे 3 दरवाजे 0.20 मीटरने उघडे ठेवून 1800 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू झालाय. सध्या बोरी धरणाची पाणी पातळी 266.72 मीटर असून धरणामध्ये 84% उपयुक्त पाणी साठा उपलब्ध आहे. यापूर्वी अधिक प्रमाणामध्ये सुरू असलेला विसर्ग आता कमी करण्यात आल्यामुळे नदीकाठच्या गावांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी प्रशासनाने नागरिकांना नदीपात्रामध्ये किंवा पुलावर जाणं टाळण्याचं आणि सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. जळगाव आणि नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा धरणाच्या पाणी साठ्यामध्ये मोठी वाढ झाली. गिरणा धरण 98% भरल्यानंतर धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेत. यामधून 14,856 क्युसेक्स इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय आणि या विसर्गामुळे गिरणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. नदीकाठच्या काही गावांमध्ये पुराची स्थिती निर्माण झाली. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत नदीपात्रामध्ये किंवा पुराच्या पाण्यामध्ये जाणं टाळण्याचं आवाहन केलंय. मनमाड शहरासह इतर अनेक गावांना पाणी पुरवठा करणारे दिंडोरी भागामध्ये असलेले करंजवन धरण 90% भरलंय. धरणातून 19,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय. दिंडोरी भागामध्ये सलग मुसळधार पाऊस होत असल्यामुळे कादवा नदीलाही पूर आलाय. धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे मनमाड शहराची पाण्याची चिंता मिटली आहे. शहरातील पाण्यासोबत आजूबाजूच्या गावांचा सिंचनाचा प्रश्नही सुटलाय. जळगाव जिल्ह्याची जीवन वाहिनी असलेल्या गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाला. धरणातील जलसाठा वेगाने वाढ होतोय. त्यामुळेच धरणाचे 6 दरवाजे 60 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेत. गिरणा नदीपात्रामध्ये सध्या तब्बल 14,856 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पिलखोड, सायगाव आणि परिसरातील पूल पाण्याखाली गेलेत. त्यामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सिरोंचा तालुक्याला गोदावरी इंद्रावती नदीला पूर आल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला होता. तालुक्यातील मुत्तापूरचा लहान पूल आणि मार्ग पाण्याखाली गेल्यानं गुमालकोंडा, मुत्तापूर, सोमपूर, मुकिडीगुत्ता, जुना सोमनूर आणि नवीन सोमनूर ही 6 गावं पूर्णपणे संपर्काच्या बाहेर गेली होती. पूल आणि रस्ता पाण्याखाली असल्यामुळे गर्भवती महिलेला भरलेल्या पुराच्या पाण्यातून बैलगाडीतून सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी नागरिकांना जीव धोक्यात घालून तारेवरची कसरत करावी लागली. पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीचा मार्ग नाहीये. रुग्णवाहिका देखील त्यामुळे येऊ शकली नाही. परिणामी एका बैलगाडीतून या महिलेला सुरक्षित ठिकाणी न्यावं लागलंय. पुराने भरलेल्या मार्गातून बैलगाडीतून वाट काढली. मुत्तापूर इथे जास्त उंचीच्या पुलाचं बांधकाम करून दरवर्षी नागरिकांना होणारा त्रास कायमस्वरूपी बंद व्हावा अशी नागरिकांची मागणी आहे. मागील 3-4 दिवसांमध्ये नांदेडसह मराठवाड्यात दमदार पाऊस झालाय. या पावसामुळे नांदेड शहरातील विष्णुपुरी धरण 92% भरलंय. त्यामुळे नांदेडकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय. विष्णुपुरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाला. विष्णुपुरी धरणामध्ये पाण्याची आवक वाढली. मागच्या आठवड्यामध्ये विष्णुपुरी धरणामध्ये केवळ 33% इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिलेला होता. परंतु मागील 3-4 दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीत पाण्याची आवक वाढली आणि धरण 92% भरलं. याच विष्णुपुरी धरणातून नांदेड शहराला वर्षभर पाणी पुरवठा केला जातो. शिवाय परिसरामध्ये शेकडो हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी विष्णुपुरी धरणातील पाण्याचा उपयोग होतो. सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यानं पाणी पातळी 29 फुटांवर पोहोचली. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांमध्ये सतर्कतेचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. कृष्णा नदीची इशारा पातळी 40 फूट तर धोका पातळी 45 फूट आहे. जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा नदीच्या पाणी पातळीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय.